राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा आज बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याचा दौरा असून सकाळी विक्रमगड येथे जनता दरबार व संध्याकाळच्या सत्रात ते वसई तालुक्यातील विरार पूर्व मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका येथे कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता आमराई रिसॉर्ट तालुका विक्रमगड येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे। या जनता दरबारात ते नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांच्या समोर जाणून थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या मोहिमेचा उद्देश महाराष्ट्रात झाडे लावणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हा असून या मोहिमेचा उद्देश निसर्गाचे रक्षण करतानाच शाश्वत विकासाला चालना देणे आहे। या मोहिमेअंतर्गत बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे, बिगर वनीकरण क्षेत्रातील शासकीय व खाजगी जमिनीवर बांबू लागवड प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, हवामान बदलास तोंड देण्याची क्षमता निर्माण करणे तसेच उद्योगांसाठी दर्जेदार कच्चा माल उपलब्ध करून देणे हा उद्देश ठेवून आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। संध्याकाळी 4 वाजता मुंबई अहमदाबाद महामार्गावरील केटी रिसॉर्ट समोर आयोजित 1 लाख बांबू रोपांचे वितरण या कार्यक्रमास पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित राहणार आहेत। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत वसई-विरार शहर महानगरपालिका व वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने 1 लाख बांबू वितरण कार्यक्रम पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे।